नमस्कार. मी आज अर्ध हलासन दाखवणार आहे. तर अर्ध हलासनचे खूप फायदे आहेत. हल म्हणजे नांगर. पूर्ण हलासन ज्याप्रमाणे असतं त्याचप्रमाणे याची पूर्ण हलासनची ही पूर्वतयारी आहे. आधी अर्ध हलासनची प्रॅक्टिस करायची आणि नंतर पूर्ण हलासनची पण प्रॅक्टिस करू शकता. तर अर्ध हलासन केल्याने पोटाची चरबी कमी होते. तसेच टाच दुखणे, पाय सुजणे किंवा पायांची आग होणे अशा समस्या राहत नाही. तर अर्ध हलासन कसे करायचे ते दाखवतो मी. सर्वप्रथम मॅटवर असे झोपायचे. दोन्ही हात सरळ कमरेच्या बाजूला. श्वास घेत सरळ पाय उचलायचे. असे हळूहळू आकाशाच्या दिशेने करायचे. आता श्वास नॉर्मल ठेवायचा आहे. अर्ध हलासन केल्याने ब्लड सर्क्युलेशन गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने होतं. त्यामुळे अशुद्ध रक्त शुद्ध होऊन पूर्ण शरीरात रक्ताचं संचालन होतं. त्यामुळे बऱ्याचशा जणांना पायावर सूज येणे, पायांची आग होणे, तसेच टाचा दुखणे किंवा व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे पायाच्या इथल्या शिरा, या ठिकाणच्या सर्व शिरा अशा जमा झालेल्या असतात, अशा झिगझॅग झालेल्या असतात आणि काळ्या निळ्या पडलेल्या असतात. तर ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्यामुळे या आसनाने व्हेरिकोज व्हेन्सचा सुद्धा त्रास कमी होतो आणि नियमित केल्याने व्हेरिकोज व्हेन्स राहतच नाही. तर त्यासाठी व्हेरिकोज व्हेन्ससाठी एकदम जबरदस्त आसन आहे. तसेच ज्यांचे पोट वाढलेले आहे त्यांचे पोट कमी होते. तसेच मांड्यांचे, पायांचे, पिंढऱ्यांचे आणि पोटाचे सर्व मसल मजबूत होतात. ज्यांचे पोट वाढलेले आहे त्यांनी या प्रकारे केले तरी चालतं. श्वास सोडत सोडत खाली जायचं. या पद्धतीने पाय खाली घ्यायचे. परत श्वास घेत हळूहळू पाच सेकंद थांबल्यानंतर परत श्वास सोडत सोडत खाली. ज्यांचे पोट वाढलेले आहे त्यांनी असं 15 ते 20 वेळेस जर केलं तर निश्चित पोट पण कमी होतं. आणि ज्यांचे पोट वाढलेलं नाही त्यांनी फक्त असं या पोझिशनमध्ये बघा, सरळ 1 मिनिट थांबायचं, फक्त 1 मिनिट. श्वास नॉर्मल ठेवायचा. श्वास सोडत हळूहळू पाय खाली न्यायचे. या पद्धतीनं अर्ध हलासन आहे.